तो चलिए शुरू करते हैं। हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल गाइज. तर आज आम्ही नाश्ता बनवतोय. थोडासा हेवी असणार आहे. सकाळी तुम्ही नका खाऊ, पण आम्ही खाऊ शकतो, ठीक आहे. म्हणजे ऑब्विसली त्याचे चीज वगैरे जाणार तर तुम्हाला खूप हेवी वाटेल सकाळी नाश्ता. तर बनूया चला. आंघोळ वगैरे झाली आहे दोघींची आणि आता ये फंस गया सीएम. खोटा बोलायमध्ये लिमिट असते. हिची नाही झाली आंघोळ. माझी नाही झाली. गाईस इट्स ओके, नाही झाली तर काय झालं. मी विचार केला की थोडं लेट करू आंघोळ. अच्छा. पण त्याआधी मी हात वगैरे एकदम स्वच्छ धुतले होता गाईस, एकदम स्वच्छ. शाबाश बेटा. अच्छा ठीक आहे. एकदम डेटॉल मध्ये बसूनच हात धुतले. तर चला गाईस बनवूया, आपण स्टार्ट करूया. काय बनवतो तुम्हाला टायटल बघून कळलंच असेल, थंबनेल बघून कळलंच असेल. तर लेट स्टार्ट गाईस. तर सगळ्यात आधी आपण घेणार आहोत पोहे. मी बनवते पोहा कटलेट. गाईस पोहा कटलेट मी जसं माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये, सॉरी गाईस कपडे आहेत, जसं मी बनवलेलं म्हणजे गेल्या टायमाला जसे पोहा कटलेट बनवलेले तसं नाही बनवत आहे. मी थोडं वेगळ्या पद्धतीने बनवते आणि ह्या टायमाला त्यात मी चीज वगैरे टाकणार आहे. तेव्हा मी चीज वगैरे काय टाकलं नव्हतं, ठीक आहे. आता आम्ही इथे घेतलेत बॉईल बटाटे आणि पोहे. इथे मिरची कापून ठेवलेत आणि कोथिंबीर पण आहे, ठीक आहे. मी आता बटाटे घेणार आहे आणि सगळे बटाटे ह्याच्यात टाकणार आहेत आणि पोहे पण घेणार आहेत. तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा, बघा तुम्हाला खूप आवडेल गाईस. आता आमच्याकडे माणसं खूप आहेत आणि आज पप्पा पण येणार आहेत, तर मी जरा जास्त क्वांटिटीमध्ये बनवते. तुम्ही पण जास्त बनवू शकता किंवा तुम्ही कमी बनवू शकता, तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक है. काय हे असं सगळं टाकून त्याला एकदम स्मॅश करायचं. मी स्मॅश केल्यावर तुम्हाला दाखवते. गाईज मी हे सगळं मिक्स करून ठेवलं आहे, पोहे आणि बटाटे. आता मी टाकणार आहे थोडीशी हळद, थोडंसं मीठ, आणि थोडासा घरचा मसाला. आता मी मिरच्या टाकणार आहे म्हणून मसाला कमी टाकला, ठीक आहे. थोडीशी कोरिएंडर पावडर, जिरा पावडर आणि हा मिरची मसाला आहे, एकदम थोडा घेते. हे बघा चिली पावडर, कोथिंबीर घेते आणि या मिरच्या घेते. आता मी सगळं करणार आहे मिक्स. हे चीज आहे पण हे क्यूब मध्ये होतं, आता ते फ्रीज मध्ये ठेवून झालंय त्याचा पराठा. अरा रा 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 रा. गाईस चीजचं बघू शकता काय हालत झालेला. गाईज आता मी गोळा घेते एक. असं घ्या, त्याच्या आतमध्ये टाका आणि त्याला पूर्ण पॅक करा. हे असं हे केल्यावर माझा हात. गाईज ह्याच्यात चीज टाकल्यावर आपण, हे आहे तांदळाचं पीठ ज्याच्यात मी थोडंसं पाणी टाकलंय. तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण घेऊ शकता, पण कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी टाकल्यावर ते मिक्स नाही होणार मे बी. तर ह्याच्यात असं डीप करायचं आपण आणि रव्यामध्ये डीप करायचं. गाईज इथे ब्रेड क्रम्स अवेलेबल नाही, तर तुम्ही ब्रेडला पण मिक्सरमध्ये ग्राइंड करून ब्रेड क्रम्स पण घेऊ शकता. पण आता मी इथे थोडं वेगळं ट्राय करून बघते, म्हणजेच रवा घेतलाय मी.
गॅस तव्यावर पाणी नाही ना, गॅस तव्यामध्ये थोडंसं तेल टाकते मी. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, मी इथे शालो फ्राय करते. आणि तुम्ही हे गोवर्धन घी पण यूज करू शकता. आता मी इथे तेलच वापरते. ठीक आहे. आणि थोडंसं तेल तापल्यावर असं चेक करा तेल तापलंय की नाही, आणि मग तो इथे थांबा असं याच्यावर टाका. चल बंद कर. 1 hour later. मी कढईमध्ये फ्राय केलं बिकॉज तव्यामध्ये खूप टाइम जात होतं. ते इकडे बोल भावड हे देते, चपाती देते ना दोन. हाँ एक नंबर छान. चांगलं नसेल तरी कॅमेरा समोर चांगलंच बोलायला लागते.